भोई समाज या संघटना मच्छीमार गंगापुत्र सोसायटी यातर्फे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले आहे की विष्णुपुरी प्रकल्पाचे जे अर्धवट दरवाजे बंद होत आहेत आणि त्याची दुरुस्ती बरोबररित्या झाली नसल्यामुळे सकल भोई समाज हा एक महिन्यापासून उपाशी आहे आणि त्यांचा सर्व व्यवसाय हा मासेमारीवर अवलंबून असल्यामुळे ते अतिरिक्त पाणी साठा गेट बंद असल्यावरही चालू असल्यामुळे त्यांना जाळे सोडता येत नाही आहे। त्यांना मासेमारी हा व्यवसाय बिलकुल करता येत नाही आहे। जाळे सोडण्याचा प्रयत्नही केला तर जाळे वाहून जात आहेत। 10-20 हजाराचं सर्व भोई समाजांचं आणि या बांधवांचं नुकसान होत आहे। त्यामुळे त्यांना जाळे सोडण्याची संधी मिळत नाही आहे, मासेमारी करण्याची संधी मिळत नाही आहे आणि त्यांच्यावर अतिशय उपासमारीची वेळ आलेली आहे। सर्व भोई समाज आता घरी बसून आहे। त्यासाठीच आज जिल्हाधिकारी साहेबांना असा विनंती अर्ज देण्यात आला आहे की लवकरात लवकर विष्णुपुरी प्रकल्पाचे दरवाजे हे पूर्णरित्या दुरुस्ती करावे आणि व्यवस्थितरित्या ते बंद करावे, जेणेकरून सकल भोई समाज जे गोरगरीब आहे, भटका जमातीचा आहे आणि त्यांचा सगळं व्यवसाय हा सगळं मासेमारीवर अवलंबून असल्यामुळे त्यांना खूप आजपर्यंत 2 महिन्यापासून उपासमारीची वेळ आलेली आहे। आता ही पुढी वेळ येऊ नये आणि त्यांचा व्यवसाय व्यवस्थितरित्या चालू राहावा अशीच एक विनंती अर्ज जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आला आहे। आणि आणखीन असाच एक अर्ज पाटबंधारे यांना बी देण्यात येणार आहे की पुढे अशी घटना घडू नये आणि ही जे दरवाजे चालू असताना जे अतिरिक्त पाणी साठा होत आहे तर हे असं होऊ नये आणि आमचे जे गोरगरीब भोई समाज आहे त्यांचा व्यवसाय असा सुरळीत चालू राहावा असा विनंती अर्ज आज जिल्हाधिकारी साहेबांना सर्व भोई समाजातर्फे देण्यात आला आहे आणि मच्छीमार गंगापुत्र सोसायटीतर्फे देण्यात आला आहे। विषय काय होता आणि काय मागणी होता काय सांगा? गंगापुत्र मच्छीमार सोसायटीतर्फे आज निवेदन देण्यात आले आहे। मी अध्यक्ष सतीश नंदाने जे विष्णुपुरी प्रकल्पाचे दरवाजे अडकलेले आहेत, जे लिकेज चालू आहे, त्याला कलेक्टर साहेबांना निवेदन दिले की बंद करण्यात यावे, लिकेज व दरवाजे अडकलेले दरवाजे बंद करण्यात यावे असं निवेदन देण्यात आलेलं आहे। पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका एक बंधारे पाटबंधाऱ्यांना देण्यात येणार आहे अर्ज।